Hello everyone. Today we will see the third chapter, that is linkage and crossing over. ह्याच्या अगोदर आपण ते 2 चॅप्टर संपवले, थोडे मोठे होते, पण आय होप दॅट यू अंडरस्टूड ईच अँड एव्हरीथिंग प्रॉपरली. ओके, लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हरमध्ये काय बघायचं बघा आपल्याला. लिंकेज म्हणजे काय, लिंकेज अँड प्रोसेस ऑफ क्रॉसिंग ओव्हर कशी होते, कपलिंग अँड रिपल्शन फिनॉमिनन आहे, आणि सायटॉलॉजिकल इव्हिडन्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर. ओके, पहिल्यांदा आपण बघू लिंकेज म्हणजे काय. लिंकेजमध्ये 2 टाईप्स आहेत परत, कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. त्याचं प्रोसेस क्रॉसिंग ओव्हर कसं होतं आणि मग कपलिंग, रिपल्शन फिनॉमिना आणि सायटॉलॉजिकल इव्हिडन्स काय. तसा हा टॉपिक एका ह्याच्यामध्ये नाही संपवणार, 2 ॲटलिस्ट 2 किंवा 3 लेक्चर्स लागतील. ओके, पहिल्यांदा आपण लिंकेज म्हणजे काय. लिंकेज इज नथिंग बट दी tendency of 2 or more genes to remain together on the in the chromosome during this course of inheritance. One is called as linkage. Linkage makes simply nothing but the how the genes are present on the chromosome and how these genes get inherited from one generation to this other generation. That tendency of the genes to remain together on the in the chromosome during this course of inheritance is called as linkage. त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, वन इज कॉल्ड ॲज कंप्लीट लिंकेज आणि अदर वन इज कॉल्ड ॲज इनकम्प्लीट लिंकेज. पहिल्यांदा आपण इनकम्प्लीट लिंकेज काय बघू आणि त्याचं एक्झाम्पल बघू, नंतर मग कंप्लीट लिंकेज म्हणजे काय, इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, आणि मग त्याचं एक्झाम्पल बघू. ओके, आता कंप्लीट लिंकेज. कंप्लीट लिंकेज म्हणजे काय, when the linked genes are so closely located in the chromosomes that they inherit in the same linkage group from 2 or more generations. That means if the linked genes are inherited as it is into this next generation for 2 or more generations, then it is called as completely linked genes and the phenomenon is called as complete linkage one. म्हणजे समजा एखादी एक certain characters are get inherited as it is into this next 2 or more generations, it is called as complete linkage one. म्हणजे काही कॅरेक्टर्स असे दिसतात की फादरकडून मुलाकडे, मुलाकडून परत ते ग्रँडसनकडे, अशी सर्टन कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड अँड दिस इज बिकॉज ऑफ दिस देअर पॅटर्न ऑफ द जीन्स प्रेझेंट ऑन दिस क्रोमोझोम्स वन. इफ द जीन्स आर लिंक्ड टाईटली, द डिस्टन्स बिटवीन द जीन्स ऑन द क्रोमोझोम इज व्हेरी लेस, दे टाईटली लिंक्ड जर असतील तर दे इनहेरिटेड ॲज इट इज इन टू दिस नेक्स्ट जनरेशन. इट इज कॉल्ड एज कम्प्लीट लिंकेज. आता आपण ड्रॉसोफिलाचं एक्झाम्पल घेतलं. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर इज द फ्रूट फ्लाय वन. तर ड्रॉसोफिलामध्ये काय आहे बघा, ग्रे बॉडी कलर इज डॉमिनंट आहे वर द ब्लॅक बॉडी. मग डॉमिनंट कॅरेक्टर असेल तर आता पण आपण बघितलं इट डिनोटेड बाय मीन्स ऑफ दिस कॅपिटल लेटर, कॅपिटल बी इज देअर, आणि ब्लॅक बॉडी इज अ रिसेसिव्ह कॅरेक्टर विच इज डिनोटेड बाय मीन्स ऑफ दिस स्मॉल बी. वेर हॅज लॉंग विंग नेचर इज डॉमिनंट ओवर दिस वेस्टिजल विंग. म्हणजे एखादी फ्रूट फ्लाय आहे, त्याची विंग्ज आहेत. ॲबडॉमिन आपण माहीत आहे माशीचं स्ट्रक्चर कसं असतं, हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमिन, आणि वरच्या बाजूला डॉर्सल साईडला पेअर ऑफ विंग्ज असतात आणि वेंट्रल साईडला 3 पेअर्स ऑफ दिस वॉकिंग लेग्स असतात. म्हणजे विंगची लेंथ कशी आहे, ॲबडॉमिनच्या टिपच्या बाहेर असेल, बॉडीपेक्षा लांब असेल दॅट इज कॉल्ड ॲज लॉंग विंग, आणि बॉडीपेक्षा कमी लेंथ असेल तर इज कॉल्ड ॲज वेस्टिजल विंग वन. ओके, एक्झाम्पल काय घेतलं आहे, इन ड्रोसोफिला ग्रे बॉडी कलर इज डॉमिनंट ओवर ब्लॅक अँड लॉंग विंग नेचर इज डॉमिनंट ओवर वेस्टिजल वन. Okay, if gray body long wing male fly is crossed with black body vestigial wing one, त्याचे नोट्स काय घेतले, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल व्ही, कॅपिटल व्ही, होमोझायगस डॉमिनंट आहे. ग्रे बॉडी लॉंग विंग इज क्रॉस्ड विथ दिस वेस्टिजल विंग वन, स्मॉल बी, स्मॉल बी, स्मॉल व्ही, स्मॉल व्ही. हे पण इंडिव्हिज्युअल्स काय मिळणार आपल्याला, कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल व्ही, स्मॉल व्ही, असं F1 मिळेल. त्याचं फिनोटाइप काय असणार, ग्रे बॉडी लॉंग विंग ड्यू टू दिस अकॉर्डिंग टू दिस लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणजे कॅपिटल बी इज फॉर ग्रे बॉडी आणि लॉंग व्ही इज फॉर दिस लॉंग विंग नेचर. एक्झाम्पल काय घेतलं, इफ F1 मेल हायब्रिड्स आर क्रॉस्ड विथ डबल रिसेसिव्ह फिमेल, टेस्ट क्रॉस घेतला त्याच्यामध्ये F2 साठी ओनली 2 काइंड्स ऑफ दिस फ्लाईज आर फॉर्म अँड दीज आर कॉल्ड ॲज ब्लॅक वेस्टिजल, ग्रे लॉंग इन ब्लॅक वेस्टिजल ॲज दोज ऑफ दिस पॅरेंट. हे एक्झाम्पल कसं घेतले पहिल्यांदा समजून घेऊया. म्हणजे ड्रोसोफिलाचं एक्झाम्पल घेतलं आहे. ड्रोसोफिलामध्ये ग्रे बॉडी कलर इज डॉमिनंट ओवर ब्लॅक आणि लॉंग विंग इज डॉमिनंट ओवर वेस्टिजल विंग वन. पॅरेंटल क्रॉस काय घेतला आहे, ग्रे बॉडी लॉंग विंग होमोझायगस आहे आणि ब्लॅक बॉडी वेस्टिजल विंग्स, म्हणजे कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल व्ही, कॅपिटल व्ही, आणि स्मॉल बी, स्मॉल बी, स्मॉल व्ही, स्मॉल बी.
F1 काय मिळाला, हेट्रोझायगस कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल व्ही स्मॉल व्ही. आणि F2 जनरेशन घेताना इथं स्पेसिफिकली काय म्हटलं, F1 मेल घेतलं. आता F1 मेल जर घेतलं असेल तर असं का घेतलं, तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस कम्प्लीट लिंकेज. आता मेलमध्ये काय असणार, एक्स आणि वाय असणार, फिमेलमध्ये काय असणार, एक्स एक्स असणार. इफ यू कम्पेअर दिस एक्स क्रोमोझोम टू दिस वाय क्रोमोझोम इन केस ऑफ दिस मेल, वाय क्रोमोझोम इज शॉर्ट वन आणि एक्स क्रोमोझोम कसा आहे, मोठा आहे. त्याच्यामुळं मॉर्फॉलॉजिकली कॅरिओटायपिक स्टडी जर बघितला तर जीन्स असॉर्टेड ऑन दिस वाय क्रोमोझोम्स आर टाईटली लिंक्ड वन. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द जीन्स ऑन दिस वाय क्रोमोझोम इज व्हेरी लेस. त्यामुळे चान्सेस ऑफ क्रॉसिंगवर इन केस ऑफ दिस वाय क्रोमोझोम इज व्हेरी लेस. सो व्हॉट, दिस असॉर्टेड जीन्स ऑन दिस वाय क्रोमोझोम्स इनहेरिटेड ॲज इट इज इन टू दिस नेक्स्ट जनरेशन. त्याच्यामुळे इथं एक्झाम्पल घेताना F2 जनरेशन काढताना कम्प्लीट लिंकेजला F1 मेल घेतलं आहे आणि त्या टेस्ट क्रॉस जो आहे तो डबल रिसेसिव्ह पॅरेंटबरोबर ते टेस्ट क्रॉस केला आहे. समजले, ही याच्यामधली मेन थीम आहे, आयडिया आहे, कन्सेप्ट आहे. कम्प्लीट लिंकेज मला समजलं असेल तर कम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, कॅरेक्टर्स ॲज इट इज पुढच्या जनरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि एक्झाम्पल घेताना ड्रोसोफिलाचं F2 जनरेशन काढताना F1 मेल घेतलं आहे आणि दॅट विल बी टेस्ट क्रॉस्ड विथ दिस डबल रिसेसिव्ह पॅरेंट वन फिमेल. ओके, इथं घेतलं आहे, पुढं एक्झाम्पल दाखवलं आहे. आता इथं घेताना काय घेतलं आहे बघा, पॅरेंटल क्रॉस घेतलं आहे, कॅपिटल बी स्मॉल व्ही आणि स्मॉल बी कॅपिटल व्ही. म्हणजे पहिला कुठला आहे, ग्रे वेस्टिजल आणि ब्लॅक लॉंग. F1 काय मिळाला तिथं, कॅपिटल बी कॅपिटल व्ही स्मॉल व्ही. हा इथं F1 मिळाला, हा येस. आणि हा कुठला आहे, ग्रे बॉडी लॉंग विंग आहे अँड दॅट इज गेट क्रॉस्ड विथ दिस ब्लॅक बॉडी वेस्टिजल विंग. टेस्ट क्रॉस घेतला आहे म्हणजे F1 मिळाला आहे कॅपिटल बी कॅपिटल व्ही स्मॉल व्ही आणि त्याचा क्रॉस कशाबरोबर घेतला आहे, डबल रिसेसिव्ह फिमेल घेतलं आहे, स्मॉल बी स्मॉल व्ही. असा जर क्रॉस घेतला तर इथं आपणाला F1चे जिनोटाइप्स काय आहेत, कॅपिटल बी स्मॉल बी आणि कॅपिटल व्ही स्मॉल व्ही. आपण जर आपल्या पद्धतीने जर गॅमिट्स पाडले, टाईप्स ऑफ गॅमिट्स इज इक्वल टू 2n, 4 टाईपचे गॅमिट्स मिळाले पाहिजेत ना. काय कॅपिटल बी कॅपिटल व्ही कॅपिटल बी स्मॉल व्ही, नंतर स्मॉल बी कॅपिटल व्ही स्मॉल बी आणि स्मॉल व्ही. इथं तसे पडत नाही. इथं का पडत नाही, बिकॉज जीन्स आर टाईटली लिंक्ड वन ऑन दिस वाय क्रोमोझोम. त्याच्यामुळं इथं 2च टाईपचे गॅमेट्स पडतात. कुठले पडतात, कॅपिटल बी कॅपिटल व्ही आणि स्मॉल बी आणि स्मॉल व्ही. त्याच्यामुळं आपल्याला रिझल्ट जो मिळणार आहे F2 जनरेशनमध्ये फक्त 2च टाईपचे इंडिव्हिज्युअल्स मिळणार आहेत. कुठले, ग्रे वेस्टिजल आणि ब्लॅक लॉंग. 50-50%. ग्रे बॉडी वेस्टिजल विंग आणि ब्लॅक बॉडी लॉंग विंग, दोज आर सिमिलर टू दॅट ऑफ दिस पॅरेंटल क्रॉस वन. त्याच्यामुळं पॅरेंटल कॅरेक्टर जी आहेत जशीच्या तशी आपणाला पुढच्या 2 किंवा 3 जनरेशनमध्ये जर ट्रान्सफर होत असतील देन इट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट लिंकेज वन. समजलं, परत एकदा मी सांगतो, आपण परत पाठीमागं थोडंसं जाऊया. लिंकेज म्हणजे काय, लिंकेज नथिंग बट दी टेंडन्सी ऑफ 2 or more genes to remain together on the or in the chromosome during this course of inheritance is called as linkage. If the linked genes are inherited as it is into this next 2 or more generation, it is called as complete linkage. If the linked genes do not inherited as it is into this next 2 or more generation, it is called as incomplete linkage. आता कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेजला आपण ड्रोसोफिलाचंच एक्झाम्पल घेतलं आहे. ड्रोसोफिलामध्ये डायव्हिडचं एक्झाम्पल आहे, नो डाऊट. ड्रोसोफिलामध्ये ग्रे बॉडी डॉमिनंट ओव्हर ब्लॅक बॉडी लॉंग विंग, नेचर इज डॉमिनंट ओव्हर वेस्टिजल विंग वन. आता इथे एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय घेतलेलं होतं, ग्रे बॉडी वेस्टिजल विंग आणि ब्लॅक बॉडी लॉंग विंग. त्याच्यामुळं F1 जनरेशन काय असणार आहे, ऑल आर ग्रे बॉडी लॉंग विंग, परंतु हेट्रोझायगस आहेत, कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल व्ही स्मॉल व्ही. आणि त्याचा क्रॉस कशाबरोबर घेतला, टेस्ट क्रॉस घेतला, तो डबल रिसेसिव्ह फिमेल आहे, ब्लॅक बॉडी वेस्टिजल विंग. कंप्लीट लिंकेज घेताना F1 मेल
क्रॉस्ड विथ दिस डबल रिसेसिव्ह फिमेल. ह्याचं रिझन मी सांगितलं आहे. F1 मेलमध्ये मेलमध्ये काय असणार, एक्स आणि वाय क्रोमोझोम्स असणार. वाय क्रोमोझोमची लेंथ कमी आहे, त्याच्यामुळे जीन्स असॉर्टेड ऑन दिस वाय क्रोमोझोम्स आर टाईटली लिंक्ड वन अँड द टेंडन्सी ऑफ द जीन्स विच आर प्रेझेंट ऑन दिस वाय क्रोमोझोम्स गेट असॉर्टेड ऑर इनहेरिटेड ॲज इट इज इन टू दिस नेक्स्ट जनरेशन. त्याच्यामुळे आपल्याला फक्त 2च टाईपचे इंडिव्हिज्युअल्स मिळणार F2 जनरेशनला. दोज आर सिमिलर टू देअर पॅरेंटल क्रॉस वन. कुठले मिळाले इथं, ग्रे वेस्टिजल आणि ब्लॅक लॉंग. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस कंप्लीट लिंकेज. नंतर आपण बघू इनकम्प्लीट लिंकेज. ॲज आय टोल्ड यू, if the linked genes are do not inherited as it is into its next 2 or more generation, it is called as incomplete linked genes and the phenomenon is called as incomplete linkage 1. इथे एक्झाम्पल काय घेतले, सिंपल आहे. ग्रे बॉडी वेस्टिजल विंग आणि ब्लॅक बॉडी लॉंग विंग. आता ह्याचे गॅमेट्स काय पडणार, कॅपिटल बी स्मॉल व्ही आणि स्मॉल व्ही कॅपिटल व्ही. आणि F1 जनरेशन काय मिळालं आहे, ऑल आर ग्रे लॉंग हॅविंग द जिनोटाइप्स कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल व्ही आणि स्मॉल व्ही. आता इथं घेताना इनकम्प्लीट लिंकेजचे एक्झाम्पल घेताना आपण इथं काय घेतलं बघा, F1 फिमेल घेतलं आहे आणि डबल रिसेसिव्ह मेल घेतलं. कंप्लीट लिंकेज घेताना आपण इथं काय घेणार, F1 मेल घेणार आणि डबल रिसेसिव्ह फिमेल घेणार. आता इथं F1 फिमेल घेतलं का घेतलं आहे, तर XX क्रोमोझोम्स आहे आणि त्याच्यामध्ये हेट्रोझायगस आहे आणि त्याचे गॅमेट्स काय पडणार, इथं आपल्याला 4 टाईपचे गॅमेट्स मिळतात. आणि तिथं हा क्रॉस घेतल्यानंतर आपल्याला रिझल्ट जो मिळेल त्या रिझल्टमध्ये ग्रे वेस्टिजल किती असतील, विच आर सिमिलर टू दॅट पॅरंट 41.1%. ब्लॅक लॉंग किती आहेत, ब्लॅक लॉंग पण पॅरेंटलच कॅरेक्टर आहे 41.1%. आणि ब्लॅक वेस्टिजल 8.5% आणि ग्रे लॉंग जे असेल ते 8.5%. म्हणजे ड्युरिंग incomplete linkage along with these parental characters certain other characters are also observed and these other characters are called as recombinations or hybrid characters. Okay, parental characters along with this recombination of this recombinant characters मिळतात, ती हायब्रिड कॅरेक्टर्स मिळतात. पण पॅरेंटल कॅरेक्टरचा ॲपिरन्स किती % आहे, 41%, नियरली अबाउट 80% पॅरेंटल कॅरेक्टर्स रिमेन्स ॲज इट इज वन. आणि स्लाइटली चेंजेस जे कॅरेक्टर्स मिळतात त्यांचं पर्सेंटेज किती आहे, 8.5 मिळाल्यानंतर 16-17%, नियरली अबाउट 20%. म्हणजे 80% कॅरेक्टर्स आर पॅरेंटल आणि 20% कॅरेक्टर्स आर रिकॉम्बिनंट कॅरेक्टर्स अँड दिस इज बिकॉज ऑफ दिस क्रॉसिंग वर. म्हणजे फिमेलमध्ये फिमेल ड्रॉसोफिलामध्ये जर आपण एक्स क्रोमोझोम जर कम्पेअर केला तर एक्स क्रोमोझोमची लेंथ आणि वाय क्रोमोझोमची लेंथ कशी आहे, एक्स क्रोमोझोम मोठा आहे आणि वाय क्रोमोझोम छोटा आहे. त्यामुळं टेंडन्सी ऑर असॉर्टमेंट जर बघितली तर डिस्टन्स बिटवीन द जीन्स ऑन दिस एक्स क्रोमोझोम इफ यू कम्पेअर इट टू दिस वाय क्रोमोझोम, द डिस्टन्स बिटवीन द जीन्स ऑन दिस एक्स क्रोमोझोम इज मोर आणि वाय क्रोमोझोममध्ये कमी आहे. त्यामुळं जीन्स आर loosely aggregated as compared to its Y chromosome on this X chromosome आणि Y chromosome these are tightly linked one. लिंकेज पॅटर्न जर बघितला तर एक्स क्रोमोझोमवरती जरा डिस्टन्स त्याच्यामध्ये आहे आणि वाय क्रोमोझोममध्ये डिस्टन्स असण्यामध्ये जर टाईटली लिंक्ड ऑन दिस वाय क्रोमोझोम. अँड सो वॉट वी विल हॅविंग दिस डिफरंट डेटा इन केस ऑफ दिस कंप्लीट लिंकेज अँड इनकम्प्लीट लिंकेज. समजलं. आत्ता ही 2च एक्झाम्पल नीट पहिल्यांदा समजून घ्या, नंतर आपण मग क्रॉसिंग ओव्हर बघू. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, त्याचं मेकॅनिझम काय आहे आणि सायटॉलॉजिकल इव्हिडन्स ऑफ दिस क्रॉसिंग ओव्हर, कपलिंग फिनॉमिनन, रिपल्शन फिनॉमिनन काय आहे आणि सिग्निफिकन्स आहे, तो पार्ट थोडासा नंतर आहे. हा पहिल्यांदा समजण्यासाठी लिंकेज म्हणजे काय, कंप्लीट लिंकेज म्हणजे काय आणि इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय, हे 2 एक्झाम्पलबद्दल एवढंच आपण आत्ता घेऊया. नंतरच्या लेक्चरमध्ये राहिलेला पार्ट मी घेईन, दॅट इज क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय आणि मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग वर. ओके, हे जर समजलं असेल तर परत एकदा सांगू. म्हणजे लिंकेज म्हणजे काय, टेंडन्सी ऑफ 2 or more genes टू रिमेन टुगेदर ऑन दी ऑर इन द क्रोमोझोम ड्युरिंग दिस कोर्स ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज लिंकेज वन. इफ द लिंक्ड genes आर इनहेरिटेड ॲज इट इज इन टू दिस नेक्स्ट जनरेशन 2 or more generations, it is called as complete linkage. If the linked genes do not inherited as it is into this next 2 or more generations, it is called as incomplete linkage. कंप्लीट लिंकेजच्या ड्रोसोफिलाच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय घेतलेलं होतं, ग्रे बॉडी लॉंग विंग, ब्लॅक बॉडी वेस्टिजल विंग. F1 जे असेल ते ग्रे बॉडी लॉंग विंग मिळाले आपल्याला आणि F2 जनरेशन काढताना
कंप्लीट लिंकेजमध्ये F1 मेल घेतला आहे क्रॉस विथ दिस डबल रिसेसिव्ह फिमेल, तिथं आपल्याला 2च टाईपचे पॅरेंटल कॅरेक्टर्स बघायला मिळाले. परंतु इनकम्प्लीट लिंकेजमध्ये आपण काय बघायला मिळालं, F1 फिमेल घेतली आपण F2 जनरेशन काढण्यासाठी क्रॉस विथ दिस डबल रिसेसिव्ह मेल. आणि इथं आपल्याला अलॉंग विथ दिस पॅरेंटल कॅरेक्टर्स सर्टन अदर कॅरेक्टर्स आर ऑल्सो सीन अँड दीज कॅरेक्टर्स आर कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट कॅरेक्टर्स वन. Okay, very simple. Thank you very much. Observe this carefully. If you have any doubts or queries, write me personally on my WhatsApp number. Thank you very much. Take care.